कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। मंगेश काळोखे यांचे दिवस कार्य संपन्न, आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती। खोपोलीत काळोखे यांना श्रद्धांजली, काळोखे कुटुंब पूर्णतः शोकसागरात। मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी घाटात कंटेनर पलटी, पेप्सी बाटल्यांचा रस्त्यावर खच, महामार्गाची एक लेन बंद। राजापुरात तरुण वायरमॅनचा मृत्यू, महावितरणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, 18 तासांपासून मृतदेह रुग्णालयामध्येच, मृताच्या नातेवाईकांचा मोठा ठिय्या। आणि मालवणच्या लाल शेवग्याला मिळाला पेटेंट, शेतकरी उत्तम फोंडेकरांची मोठी कामगिरी, वाणाला केंद्र सरकारची मान्यता, कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने निघून हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती। आज त्यांच्या निधनानंतर 13व्या दिवशी रहाटवडे साईबाबा नगर येथील त्यांच्या राहत्या घरी मंगेश काळोखे यांचे दिवस कार्य पार पडले। या निमित्ताने आयोजित विशेष प्रवचन कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या दुःखद प्रसंगी काळोखे कुटुंब शोकसागरात बुडाले असून खोपोलीतील नागरिकही मोठी हळहळ व्यक्त करत आहेत। या श्रद्धांजली सभेला शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते, नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते। आमदार थोरवे यांनी आपल्या कट्टर समर्थकाच्या आठवणींना भावुक होत उजाळा दिला। मंगेश काळोखे यांच्या अकाली जाण्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। पोलीस या प्रकरणाचा सध्या पुढील तपास करत आहेत। त्यांची काही चुकी झालेली का मला सोडवणार? वाघ नाही काही ते भॅड होते म्हणून त्यांनी लपून मारला ना, समोर त्यांनी सांगून मारायचं होतं ना, समोर सांगून मारायचं। हा बघू आपण करते खाली काही चांगलं मी आहे बरोबर, काय काळजी करू नका, पण न्याय घेऊ। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज बुधवारी सकाळी एका भीषण अपघाताची घटना घडली आहे। लोटे येथून भिवंडीच्या दिशेने पेप्सीच्या बाटल्या वाहून नेणारा एक मोठा कंटेनर चोळी गावाच्या जवळ चालकाचा ताबा सुटल्याने अचानक पलटी झाला। या अपघातात कंटेनरमधील शेकडो पेप्सीच्या बाटल्या महामार्गावरती सर्वत्र विखुरल्या असून यामुळे रस्त्याची एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे। सुदैवाने या मोठ्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आणि कशेडी महामार्गावरती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सध्या महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनने सुरू करण्यात आली असून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर आणि बाटल्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील चालक राम आचल मिंद हा या अपघातातून सुखरूप बचावलेला आहे। कशेडी घाटातील या अपघातामुळे काही काळ वाहतूक वेग मंदावला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती आता नियंत्रणात आणलेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी घेतली जात आहे। राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथे महावितरणाचा अत्यंत मोठा आणि गंभीर निष्काळजीपणा समोर आलेला आहे। लाईन दुरुस्तीसाठी विद्युत पोलावरती चढलेल्या अनिकेत परवडी या तरुण वायरमनचा अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सायंकाळच्या वेळी ही एक भीषण घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे। घटनेला 18 तास उलटूनही नातेवाईक आणि ग्रामस्थ आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। जोपर्यंत महावितरण प्रशासन आणि संबंधित ठेकेदार या मृत्यूची सर्व जबाबदारी लेखी स्वरूपात स्वीकारत नाही तोपर्यंत अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतलेला आहे। सध्या राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांनी मोठा ठिय्या मांडला असून वातावरण अत्यंत गंभीर बनलेले आहे। ऐन तरुण वयात एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी गेल्याने महावितरणाच्या कारभारावरती आता तीव्र शब्दांमध्ये टीका केली जात आहे। पोलीस प्रशासनाकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असले तरी ग्रामस्थ मात्र कठोर कारवाईच्या मागणीवरती ठाम आहेत।
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचलेला आहे. त्यांनी स्वतःच्या अथक परिश्रमातून आणि संशोधनातून विकसित केलेल्या लाल शेवगा म्हणजेच SKU वाणाला अखेर केंद्र सरकारकडून अधिकृत पेटंट बहाल करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून फोंडेकर यांनी मोनो हायब्रिड आणि डाय हायब्रिड पद्धतीने नाविन्यपूर्ण प्रयोग करून या वैशिष्ट्यपूर्ण वाणाची यशस्वी निर्मिती केली होती. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ही पेटंट प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. हा लाल शेवगा पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असून इतर वाणांच्या तुलनेत यात प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. सुमारे 2 फूट लांब असणाऱ्या या शेंगा चवीला अतिशय उत्कृष्ट आहेत. केंद्र सरकारच्या या मानाच्या पेटंटमुळे कोकणातील कृषी संशोधनाला आता जागतिक ओळख मिळाली असून फोंडेकर यांच्या या अफाट यशाचे सध्या सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी 12 नोव्हेंबर 2024ला PPV FRA नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता. तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून 2 वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती. त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते पेटंट 4 डिसेंबर 2025ला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मी केल्यामुळे 4 डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले. वाणाच्या शेंगांची लांबी 1.5 ते 2 फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बीटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे. रत्नागिरीत रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने भव्य रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन केले. RTO कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली नाचणे मारुती मंदिर आणि जयस्तंभ मार्गे मिरकरवाडा जेटीपर्यंत उत्साहात पार पडली. रॅली दरम्यान वाहतूक नियम पाळा, सुरक्षित राहा अशा घोषणांनी परिसर रणणून गेला. प्रशासनाने यावेळी नागरिकांना सीट बेल्ट लावण्याचे, हेल्मेट वापरण्याचे आणि वेग मर्यादा पाळण्याचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या उपक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक BB महामुनी यांनी प्रमुख उपस्थिती लावली. RTO अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि वाहन विक्रेत्यांनी या रॅलीत मोठा सहभाग नोंदवला. शहर रस्ते सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ही रॅली यशस्वी झाली असून प्रशासनाने सर्व वाहनधारकांना रस्ते नियमांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजप आणि शिवसेनेवरती कडाडून टीका केलेली आहे. हे दोन्ही पक्ष केवळ महानगरपालिकेच्या तिजोरीवरती डोळा ठेवून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेला गद्दार सेना म्हणत त्यांनी सत्तेसाठी ही धडपड असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. भाजप मराठी भाषेची कत्तल करत असून गुजराती पत्रके वाटून मराठी अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. आगरी, कोळी आणि मराठी माणसाची मूळ ओळख पुसण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आमच्या प्रशांत खरातच्या विरोधात उभे आहेत, दशरथ भगत, गुजराती भाषेतली पत्रकार, थोडी उर्दू पण वाटा. उद्या परवा तुमच्या हिंदुत्वाला चॅलेंज आहे, वाटून टाका. मराठीचा आग्रह, या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि राजभाषेचा दर्जा मिळालेला असताना कुणाला खुश करायसाठी चाललंय हे? तिथे बाजूला उरण नगरपालिकेला प्रकाशभाई प्रवीणभाई एक शहा म्हणून उमेदवार होते नगर अध्यक्ष पदाचे. उद्या काय हे असं करायचंय, महापौर कुणाला बसवायचंय? हे सगळे प्रकार नवी मुंबईत जर सुरू असतील तर त्याला निश्चितपणे आमचा विरोध असेल आणि इथे आगरी कोळ्यांच्या शहराची ओळख पुसण्याचा
इथल्या मराठी माणसाच्या शहराची ओळख पुसण्याचा प्रयत्न मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईचा जर कोणी करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले. संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे. मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांगुल चालण्यासाठी चाललेले आहेत? हो, प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून. अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे. आणि नवी मुंबईकरांनाही सांगणे की ह्या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख, आगरी कोळ्यांचं शहर इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेकडून सुरू आहे. दुबार मतदारांची लिस्ट जशी आहे आता 16 तारखेला आपली काय ॲक्शन नाही, आम्ही दुबार मतदार या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदेताईंची संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दीपालीताई आणि आम्ही सगळे तयार आहोत. बाहेर आम्ही सगळे बांधवसुद्धा प्रकाशभाई प्रवीणभाई आमचीसुद्धा सगळी टीम तयार असणार आहे. आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे 157 मतदार आहे त्यांच्यासुद्धा स्लिप बनवून तयार आहे. आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत. आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लिप देणार आहोत जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत 157 मतदार त्यांना जाऊन त्या स्लिप द्याव्यात. अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लिप उडवण्याचा कार्यक्रम मनसे आणि शिवसेना युतीकडून होईल. नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजपा आता असा संघर्ष सुरू झालाय. नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी सुरू करण्यात आलेली आहे. नवं सरकार अशा पद्धतीने बॅनर नवी मुंबई शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत. तसेच या बॅनरवरती घराणेशाही संपणार, भ्रष्टाचार, लाडक्या बहिणी तारणहार, एक संघ लढणार अशा प्रकारचा मजकूर बॅनरवरती शिंदेच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेला आहे. रुईशेत भोमोली हद्दीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा रखडलेला प्रश्न अखेर निकाली निघालेला आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लागलेले आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना प्रवासात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या मागणीची दखल घेत राजाबाई केणी यांनी दिलेला शब्द आता पूर्ण केला आहे. या विकास कामांचे भव्य भूमिपूजन राजाबाई केणी आणि रसिकाताई केणी यांच्या हस्ते संपन्न झाला. या डांबरीकरणामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होऊन ग्रामविकासाला गती मिळणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेल्या या विकास कामांमुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून प्रलंबित कामाला गती मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. सुरक्षित वाहतूक आणि उत्तम रस्ते हे ध्येय समोर ठेवून प्रशासन कार्य करत आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल अत्यंत दिशादर्शक मानले जात असून भविष्यातही अशाच सुविधा नागरिकांना मिळत राहतील असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे परिसराचे चित्र पूर्णतः बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडू जिल्हा परिषद आता नवीन झालेला आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील रुईशेत भोमोली हा 4 किलोमीटरचा रस्ता आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जो निधी आहे इथे या रस्त्यासाठी मंजूर करून दिला आणि त्या निधीमुळे आज हा कित्येक वर्ष रखडलेला रुईशेत भोमोलीचा रस्ता आज महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नाने इथे होत आहे. आणि ह्या 4 किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक माझे ठाकूर समाजाचे बांधव, आदिवासी समाजाचे बांधव असतील तर ह्या लोकांना ह्या रस्त्यातून जाताना खूप त्रास व्हायचा. शाळेतील विद्यार्थ्यांना इथून जाताना खूप त्रास व्हायचा. त्यामुळं हा तातडीने रस्ता आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार फंडातून मंजूर करून या रस्त्याला आज सुरुवात होत आहे. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, स्वच्छता मोहीम, अनाथ आश्रमात मदत असे उपक्रम वाढदिवसानिमित्त करण्यात आले. वाढदिवसानिमित्त दिवसभर मोफत नाश्ता सोय तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली. अष्टविनायक कन्स्ट्रक्शनचे मालक रामदास खानविलकर यांनी याचे आयोजन केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे गावामध्ये जलसंधारणासाठी एक प्रेरणादायी लोक चळवळ उभी राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत 7 जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वनराई बंधारा मोहीम राबवण्यात आली. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कारिवणे ग्रामपंचायतीने श्रमदानातून मजबूत बंधारे उभारले आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून गावाने पाणी टंचाईवरती कायमस्वरूपी मात करण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या या श्रमदानाचे विशेष कौतुक केले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात माजी सभापती बाबूराव चोरगे, सरपंच गीता चोरगे, उपसरपंच बबन जोशी आणि कृषी अधिकारी सयाजी इंगळे यांच्यासह युवक मंडळ व महिला बचत गटांनी हिरिरीने सहभाग घेतला. श्रमदानातून उभारलेले हे बंधारे भूजल पातळी वाढवून स्थानिक शेतीला मोठी संजीवनी देणार आहेत. कारिवणे गावाने राबवलेला हा उपक्रम आता संपूर्ण तालुक्यासाठी एक आदर्श दिशादर्शक ठरत असून गाव दुष्काळ मुक्तीच्या वाटेवरती आहे. चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी आणि पशुधन प्रदर्शनाचा सध्या मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या महोत्सवामध्ये कोकणच्या समृद्ध परंपरेचे आणि पारंपरिक राहणीमानाचे उत्कृष्ट दर्शन घडवण्यात आलेले आहे. प्रदर्शनामध्ये जुन्या काळातील घरांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारून ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे. विविध प्रकारचे पक्षी आणि पाळीव प्राणी हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. विशेषतः राज्यभरातील नामांकित बैल या प्रदर्शनामध्ये दाखल झाले असून नुकताच श्रीनाथ केसरी किताब आणि फॉर्च्युनर गाडी जिंकलेला छत्रपती संभाजीनगर येथील लखन बैल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला आहे. कोकणच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि नागरिक या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. घरांच्या प्रतिकृतींपासून ते दुर्मिळ प्राण्यांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली पाहण्याची सुवर्ण संधी येथे उपलब्ध झाली आहे. ग्रामीण संस्कृतीने जतन करणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून प्रेक्षकांचा याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शन हा ज्यावेळी सुरू होतो ते आमच्या सगळ्यांसाठी ते आनंदाचं आणि उत्साहाची पर्वणी असते. तर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणातल्या ग्रामीण भागातून आणि सगळ्या ठिकाणून लोक इथे येतात. त्यांची भेटीगाठी पण आमच्या होतात आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो लाभ होतो त्याच्यामुळे त्या सगळ्यांना जे समाधान मिळतं ते आम्हाला बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं कृषी प्रदर्शन हे आमच्यासाठी एक वेगळं आमच्यासाठी हा एक कार्यक्रम आणि उत्सव असतो. 2022पासून कार्यान्वित झाली आणि तिथपासून गेले 3 वर्ष सलग आम्ही हा वाशिष्ठी महोत्सव करतो आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आज अनेक शेतकरी कोकणामध्ये उभे राहिलेले आहेत. दुग्ध व्यवसाय कोकणात वाढायला लागलेला आहे आणि अशा पद्धतीच्या महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक लोक या आता व्यवसायाकडे वळायला लागलेले आहेत आणि त्याचं चित्र आपल्याला ह्या ठिकाणी लोकांची गर्दी आणि लोक ज्या पद्धतीने येतात आणि ज्या पद्धतीनं त्यानंतरच्या काळात वाढीसाठी कृषीसाठी जे काम करत आहेत त्यातून आम्ही या सगळ्यांचं काय आहे ते आपल्याला मुक्काम निगडे पोस्टल नवेल तालुका जिल्हा रत्नागिरी आजच्या कृषी प्रदर्शनानिमित्तानं या ठिकाणी आज आम्ही पारंपरिक शेतकरी म्हणून आज बैलजोड्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आणि खरोखर वैशिष्ट्य या प्रदर्शनाचं असं आहे की विनामूल्य सर्वांसाठी खुलं प्रदर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे. त्यामुळं यादव सरांचंही स्वागत करतो. आज या ठिकाणी वैशिष्ट्य पूर्ण ही जोडी आज जवळजवळ आम्हाला अपेक्षित आहोत की 1 नंबरमध्ये बसेल किंवा 1 नंबर आमचा येईल अशी अपेक्षा आहे. एवढं बोलून असा या बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत बैल ज्यानं मालकाला फॉर्च्युनर जिंकून दिली. त्याच्या नावावरती 5 वेळा हिंदी केसरीचा किताब आहे. असा आदरणीय माजी पंचायत समिती सभापती सर्जेराव पाटील साहेब यांचा लखन आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हा लखन या ठिकाणी आणण्यामागचं किंवा काल बकासूर आला होता, आज लखन आला आहे, उद्या घोटकरांचा सर्जा आहे, त्याच्यासोबत आदरणीय कारोंडेकरांचा चिके आहे, परवा दिवशी फलटणकरांचा सर्जा आहे, वेगाचा शेवट, मला वाटतं 9 तारखेला मथुर आहे, बरोबर का, मथुर येणार आहे या ठिकाणी. तर ही बैल, कारण हा सगळा खेळ बैलगाडी शर्यतीचा हा शेतकऱ्यांशी निगडीत आहे आणि या शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळं हे जे कृषी महोत्सव या ठिकाणी भरवले, अशीच दरवर्षी या ठिकाणी कृषी महोत्सव भरवलं जातं आणि दरवर्षी वेगवेगळे बैल या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातले बोलवले जातात. आदरणीय
सरांच्या माध्यमातून या ठिकाणी बैल उपस्थित असतात. आज लखन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक बैलाचा इतिहास सांगावा तेवढा कमीच आहे, कारण प्रत्येकानं स्वतःच्या नावावरती न मिटणारा इतिहास करून ठेवला आहे. बकासूरचा इतिहास अखंड देशाला नव्हे 14 देशाला माहिती आहे. त्या लखनचा देखील इतिहास अखंड बैलगाडी क्षेत्रातील चाहत्यांना, मालकांना, चालकांना सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असेच वर्षाला नवनवीन बैल स्वतःच्या नावावरती इतिहास घडवत असतात आणि तसेच बैल या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणले जातात. ह्याचा मागचा हेतू कोकणवासियांना बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मोठ्या रकमेच्या शर्ती होत असतात, पण त्या ठिकाणी बऱ्याच जणांना हा बैल समोर बघता येत नाही. पण आज तो बैल इथं बोलवण्याचं एकमेव कारण असतं की तो बैल सगळ्या कोकणवासियांना पाहता यावा की हा लखन, हा बकासूर, हा आपण नाही का चॅनेलच्याद्वारे रोज बघतो मैदानात पाहताना, पण डोळ्यानं बघणं आणि चॅनेलद्वारे बघणं ह्यात खूप मोठा फरक आहे. आणि तो हेतू आज या ठिकाणी प्रशांत यादव सरांनी आदरणीय सगळ्या कोकणवासियांच्यासाठी पार पाडलेला आहे. आज लखन आला आहे, उद्या ती 2 बैल येणार आहेत, घोटचा सर्जा आणि चिक्या. अशी रोज नवीन नवीन बैल वर्षाला आपल्याला बघा या ठिकाणी भेटणार. आणि आज या ठिकाणी लखन आला आहे. या लखनला भेटण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय स्वप्नील शिंदे, उपाध्यक्ष आमचे मित्र सतीश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीश भाऊ, तुम्हाला काय वाटतंय लखन कोकणात आल्यानंतर? थोडंसं मार्गदर्शन करा. आणि लखन बैलाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बबलू भैया यांनी पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. आणि खरोखर सांगतो, आम्ही हा मैदान फॉर्च्युनरचं बघायला वरपर्यंत गेलो होतो, पण आज साक्षात लखनच्या बाजूला आम्ही उभा आहोत. हाच एक आमचा रत्नागिरीवाल्यांचा आणि कोकणवाल्यांचा एक समाधानकारक क्षण आहे म्हणता येईल. आणि हे क्षण ह्या आमचे सर्व ह्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे जे मेन त्यांच्या हातात जे हे आहे ते प्रशांत सर यांनी खरोखर वर्षानुवर्ष आम्हाला रत्नागिरीवाल्यांना नवीन नवीन काहीतरी बघण्यासारखं एक आम्हाला इथं रत्नागिरीत आता ही बैलं बघायची झाली तर आमच्या सगळ्या बांधवांना वरती जाऊन बघणं शक्य होत नाही. पण ह्या सरांनी खरोखर वरची बैलं सगळी जी टॉप 10ची बैलं आहेत ती आमच्या इथे रत्नागिरीत आणून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांना बघायला संधी इथे जागेवर आणून दिलेली आहे. आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील दादा आहेत किंवा एक नामांकित समालोचक म्हणजे ह्या कोपऱ्यापासून तर अगदी संभाजीनगर असो कुठेही असो एक नामांकित मोरे सरांच्या नंतर जर समालोचक असतील तर मला वाटतं बबलूभाई असतील, हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला असंच रोज रोज आम्ही बैल बघायला नक्कीच येत राहू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. 6 जानेवारी 1832 रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. कोकण प्रेस क्लब तर्फे आयोजित या सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती रामदास शिंदे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर आणि पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकेहाळ उपस्थित होते. यावेळी जांभेकरांचे वंशज आणि ज्येष्ठ पत्रकार जयू भाटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्पणकारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. मराठी पत्रकारितेचा समृद्ध वसा जपणे आणि समाज सुधारणेतील जांभेकरांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कोकण प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याला आपला सहभाग नोंदवला. यावेळी बाळशास्त्री जांभेकरांच्या महान कार्याचा गौरवही करण्यात आला. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.